विक्रमला आपल्याच गावामधून आपल्या विचित्र कारनामामुळे काढून टाकलं गेलं होतं आणि आज तो झाडाच्या एका डाळीवर बसून त्याच डाळीला कापत होता. एक दुसरा माणूस जो श्रीमंत दिसत होता तो ह्या घटनेला बघत होता. त्याने जाऊन विक्रमला विचारलं, अरे भावा, हे काय करत आहेस? दिसत नाहीये का फांदी कापत आहे झाडाची? अरे भावा, तू अशा प्रकारे जर फांदी कापत असशील तर स्वतः पण पडशील. काही पण बोलतोस तू, फक्त बघत जा. जयचंदने विचार केला की बहुतेक विक्रम एखादी तरकीब लावत आहे, पण बघताच बघता ती डाळ कटली आणि विक्रम खाली पडला. मी पण कुठे ह्या मूर्खाच्या गोष्टीमध्ये येऊन त्याला बघत राहिलो. हाय, खूप दुखत आहे. पण बघितलं, फांदी तर कापली ना. आता या फांदीचं काय करणार? काही नाही, जर कोणाला गरज असेल तर तो घेऊन जाईल. आता मी जातो, मला राजासोबत भेटायचं आहे. खूप महत्वाचं काम आहे. अच्छा, काय काम आहे? तुला काय सांगू, राजाच्या आणि माझ्या मधली गोष्ट आहे. असं बोलून विक्रम राज्याकडे निघून गेला आणि जयचंद त्याच्या माग जायला लागला. जसंच विक्रमने राज्यामध्ये पाय ठेवले तसंच तिथे पाऊस व्हायला सुरुवात झाली. बघितलं मी कसं आल्या आल्या पाऊस पाडला. मूर्खा, पाऊस आपल्या वेळेवर आलाय, तुझ्या येण्यामुळे नाही झाला. जवळच्या शेतामध्ये काही लोक होती. त्यांनी हे बघितलं आणि विक्रमकडे येऊन बोलायला लागले. प्रभू, कोण आहात तुम्ही? ह्या गावात एका वर्षापासून पाऊस नाही पडलाय आणि तुमच्या येण्यानं लगेचच पाऊस सुरू झाला. धन्य आहात प्रभू, तुम्ही धन्य आहात. तुमचे हे दिव्य चरण ह्या गावात पडताच गावात पाऊस सुरू झाला. तुम्ही ह्याच गावात राहा आणि कुठं जाऊ नका. बोला, माझ्याबद्दल चांगलं बोला आणि सगळ्यांना सांगा विक्रम आला आहे आणि राज्याचे दुःख संपवले आहेत. जयचंद या घटनेला बघून आपल्या डोक्यावर हात ठेवतो आणि विचार करतो, हे लोक पण मूर्ख दिसत आहेत आणि हे तर माझ्यासोबतचा मूर्ख आहेच, पण मी याचा वापर करू शकतो. खरं तर जयचंदला भ्रष्ट होण्याच्यासाठी राज्यामधून काढलं गेलं होतं. ह्याच कारण तो राज्याच्या बाहेर जंगलांमध्ये राहायचा. जयचंद मौक्याचा फायदा उचलून लोकांना बोलतो, हे आहे बाबा विक्रम. मला राज्यातून बाहेर काढल्या गेलं आणि मी जेव्हा यांच्याकडे मदत मागितली तर यांनी माझी मदत केली आहे. जा आणि ही गोष्ट सगळ्या राज्यात सांगा. अरे पण पाऊस तर मी पाडला, तू कधी मदत मागितलीस माझ्याकडे? बाबा विक्रमांना असं सांगायचं आहे की जर कोणी मदत मागितली नसती तरी पण त्यांनी तुमची मदत नक्कीच केली असती. खूपच उदार आहेत बाबा. बाबा विक्रमचा विजय असो. चला, महाराजांना ही गोष्ट सांगितली जाईल. आता तिथे फक्त विक्रम आणि जयचंद उरले. बाकीची लोक ह्या खबरला पोहोचवण्यासाठी राज्यामध्ये गेले. बाबा विक्रम, बोल माझ्या भक्ता. हो, तुम्ही तुमच्या ह्या मोठ्या भक्ताला सांगा तुम्ही महाराजांना का भेटायला आला होतात. आता जेव्हा माझ्या परम भक्ताने विचारलं आहे तर सांगतो, त्यांच्या मुलीचं लग्न होणार आहे आणि मी ऐकलं आहे की त्यांच्या मुलीला जो शास्त्र अर्थात हरवल ती त्याच्यासोबतच लग्न करणार आहे. अच्छा, तुम्ही तिच्यासोबत शास्त्रात जिंकून तिच्यासोबत लग्न करायला आला आहात. खूपच हुशार आहात. मी न सांगताच सगळं समजलं तुम्हाला. किती मूर्ख आहे हा. आत्ताच सांगितलं सगळं आणि सांगत आहे की न सांगताच कसं काय समजलं तुम्हाला. सोडा, तसं पण मला माझं काम भागवायचं आहे फक्त. चला आता राजाकडे जाऊयात आपण. तुम्ही का जात आहे? तुम्ही तर खूपच विचारवंत, बुद्धिमान, दिव्य व्यक्ती आहात. तुमचा संदेश घेऊन तुमच्या भक्ताला जायला पाहिजे. बरोबर बोलत आहेस. जा भक्ता आणि राजाला सांग की मी शास्त्रार्थ करायला आलो आहे. जशी आज्ञा बाबा विक्रम. असं बोलून जयचंद तिथून सरळ राजमहलला गेला. राजाच्या दरबारमध्ये आणि राजाच्या कानांवर विक्रम आणि जयचंदची खबर पोचली होती. जसंच जयचंद दरबारमध्ये पोचला त्याने एक गुहार लावली. महाराज आदित्यनाथाचा विजय असो. महाराज आदित्यनाथाचा विजय असो. महाराज,
मी तर जंगलामध्ये कोणत्याही आशेशिवाय फिरत होतो, तेव्हा मला बाबा विक्रमांनी एक नवीन आशा, एक नवीन उमेद दिली आहे. मी पण ऐकलं आहे, त्यांचे दिव्य चरण गावात पडताच गावाचं भाग्य उजळलं. यावेळेस मी तुला क्षमा करतो, कारण की गावाची विपत्ती दूर झाली आहे आणि चांगला माहोल झाला आहे. महाराज, बाबा विक्रमांनी असं सांगितलं आहे का हा पाऊस तुमच्या राज्यासाठी एक भेट आहे. आम्ही खूप आभारी आहोत. अजून काय बोलले ते? त्यांनी सांगितलं राजकुमारीला ते शास्त्रार्थात हरवून त्यांच्यासोबत लग्न करणार. ते खूप हुशार असतील, पण मोठे मोठे विद्वान माझ्या मुलीसोबत नाही जिंकू शकले. ठीक आहे, तू त्यांना आजच घेऊन ये. आता सगळ्या गोष्ट्या जयचंदच्या अनुसार होत होत्या. त्याचा षडयंत्र सफलताजवळ होता. काही दिवस निघून गेले आणि वेळ आला होता. जयचंद विक्रमला घेऊन शास्त्रार्थसाठी पोचला. तिथे राजकुमारी मंदरा, राजा आदित्यनाथ आणि एक नवीन मंत्रा किशन पण होता. स्वयंवराचं शास्त्रार्थ सुरू केलं जावं. क्षमा करा महाराज, पण बाबा विक्रमांचं काहीतरी म्हणणं आहे. पहिले ते तुम्ही ऐकून घ्या, नंतरच स्वयंवर सुरू करा. सांगा, काय सांगायचं आहे तुम्हाला? विक्रम गप्प राहिला. हे बघून मंत्री किशनला विचारतो, काही मौन व्रताचं धारण नाही केलं ना तुमच्या बाबांनी? एकदम बरोबर समजलं तुम्हाला. आज बाबांचा मौन व्रत आहे. यामुळं ते न बोलता मौन मध्येच राहून फक्त इशारामध्ये शास्त्रार्थ करणार. बाकी जर राजकुमारीला पाहिजे असेल, ती साध्या प्रकारे खेळू शकते. तुम्ही कशाच प्रकारे शास्त्रार्थ करा, आम्हाला काहीच दिक्कत नाही. आणि ज्या ढोंगीला इथे येऊन बसवलं होतं त्यांना जसं शास्त्रार्थ करायचंय त्यांना तसं करू दे. हे ऐकून विक्रमच्या चेहऱ्याचा रंग उडून गेला आणि त्याला खूप राग आला. त्याने आपले डोळे रागामध्ये बंद केले आणि तोंड फुलवलं. बाबा विक्रम खूप रागात आहेत. तुम्ही त्यांना ढोंगी नका बोलू, नाहीतर ते पावसाची भेट वापस घेतील आणि राज्यात नंतर पाऊस नाही पडणार कधी. विक्रम ताबडतोब डोकं हलवतो. पुत्री, स्वतःचे शब्द वापस घे. लोकांची आस्था या समस्येसोबत जोडलेली आहे. जर कधी पाऊस जर बंद झाला तर पूर्ण प्रजा परेशान होईल. ठीक आहे बाबा, मला क्षमा करा. हे ऐकून विक्रम हसायला लागला आणि आनंदामध्ये डोकं हलवायला लागला. 3 प्रश्न विचारले जातील राजकुमारीकडून आणि त्या प्रश्नाचं उत्तर बाबा विक्रम देतील. जर ते 3 प्रश्नाचं उत्तर देऊ शकले आणि राजकुमारीच्या म्हणण्याला जर गलत साबित केलं तर विजय विक्रमचा असेल, नाहीतर राजकुमारीचा असेल. मंत्री असा बोललाच होता की शास्त्रार्थ सुरू झालं आणि राजकुमारीने अजिबात न थांबता पहिला प्रश्न विचारला परखण्यासाठी. या राज्यामध्ये किती पक्षी आहेत? विक्रम आपले दोन्ही हात उभे करतो हे सांगण्यासाठी की त्याला हे सगळं नाही माहित. पण जयचंद गोष्ट बदलतो. यांचं म्हणणं आहे की 10,000. असं कसं होऊ शकतं? एवढ्या लवकर त्यांनी उत्तर कसं दिलं? मला ह्याच्या मागचं उत्तर सांगा. जर काय पक्षी ह्याच्याहून जास्त असल्या नाही तर कमी असल्या तर? हे ऐकून विक्रम आपला डावा हात उजवीकडे घेतो आणि उजवा हात डावीकडे. विक्रम बस असंच काही खेळ करत होता, पण जयचंद परत गोष्टला पलटतो. बाबा विक्रमांनी असं सांगितलं, जर चिमण्या कमी दिसल्या तर याचा अर्थ असा होईल की चिमण्या आपल्या पाहुण्यांना भेटायला गेल्या आहेत. आणि जर चिमण्या जास्त झाल्या तर काही चिमण्या आपल्या पाहुण्यांना भेटायला ह्या राज्यामध्ये आल्या असतील. ठीक आहे, आता मी पण मौन शास्त्र करेन, मग बघूया. मग राजकुमारीने आपले हात गोल प्रकाराने हलवले आणि एक बोट दाखवला. तिच्या बोलण्याचा अर्थ होता की प्रत्येक माणसाचा एकच रचयिता आहे. त्यावर विक्रमने 2 बोटं दाखवली. अच्छा, तर हे माझे एक डोळा फोडेल. तर हे घे, मी तुझे दोन्ही डोळे फोडतो. आता विक्रमचा अर्थ तर वेगळा होता, पण मग जयचंदने पण ती बात सांभाळली. तुम्ही तुमचा प्रश्न सांगा राजकुमारी. मी बोलले सगळ्यांचा रचयिता एकच आहे. पण माझे बाबा म्हणतात रचनाकार एक नाहीये, 2 आहेत. एक नर आणि दुसरी नारी. ह्या दोघांशिवाय रचना होऊ शकत नाही. राजकुमारीने गोष्टीला समजलं आणि हार मानून रागात दुसरा प्रश्न विचारला. तिने परत गोलाकार मध्ये हात फिरवला
आणि 5 बोटं दाखवली. अच्छा, तर आता ही असं म्हणत आहे की माझ्या कानाखाली मारणार. हे घे, मी आता तुला बुक्का मारतो. असं बोलून विक्रमने मुठ्ठी बांधली आणि राजकुमारीला दाखवली. मग जयचंदने आपल्या सूझबूझला लावून आणि त्या घटनेला सांभाळलं. मी बोलले होते की पूर्ण सृष्टी 5 तत्वानं बनलेली आहे. हो, आणि माझ्या महाराजांनी सांगितलं आहे हे 5वी तत्व एकाच जागेवरून उत्पन्न झालेले आहेत, जे आहेत परमतत्व. राजकुमारीचे 3 प्रश्न संपले होते आणि राजकुमारीने आपली हार स्वीकार केली होती. पण राजकुमारीच्या मनामध्ये काहीतरी चालत होतं. हा शास्त्रार्थ बाबा विक्रम जिंकले आहेत. राजकुमारी मंदिरा हारली आहे. यासोबत हे स्वयंवर संपलं. महाराज, जर तुमची आज्ञा असेल तर मी मंत्री जयचंदला काही विचारू इच्छित आहे. जशी तुमची इच्छा. पूर्व मंत्रीजी, हे तुमच्या बाबांचं मौन व्रत कधीपर्यंत चालू असेल? बस आता सायंकाळपर्यंत यांचं मौन व्रत संपेल. सायंकाळ व्हायला काही वेळ बाकी आहे. तुम्ही वाट पहा, नंतर आपण यांच्यासोबत हुंड्यासाठी बोलूयात. हे ऐकून जयचंद विचारायला लागला की आता त्याची बात बनलेली आहे, पण होणार तर काही वेगळंच होतं. संध्याकाळ झाली होती आणि किशनने विक्रमला विचारलं. बाबा विक्रम, बोल भक्ता, काय पाहिजे? अजून पाऊस पाडू? नाही नाही बाबा, मला फक्त एवढं ऐकायचं आहे की तुम्ही इशाऱ्यांमध्ये काय सांगितलं होतं राजकुमारीला. फक्त एवढीच गोष्ट भक्ता? तर आत्ताच सांगतो. तुमच्या राजकुमारीने विचारलं की या गावामध्ये किती चिमण्या आहेत, तर मी म्हणलो की हा कसला प्रश्न आहे, मला नाही माहित किती चिमण्या आहेत. आणि दुसऱ्या प्रश्नांचं? जयचंदचा श्वास थांबून गेला आणि परत पळण्याचा काहीच मार्ग नव्हता. त्यानंतर त्यांनी मला एक बोट दाखवलं आणि बोलले की एक डोळा फोडला जाईल. तर मी त्यांना 2 बोटं दाखवले आणि सांगितलं की मी त्यांचे दोन्ही डोळे फोडल. नंतर त्यांनी हात उघडून 5 बोटं दाखवले आणि नंतर बोलले की एक चापट मारेल आणि मी पण मुठ्ठी धरली आणि सांगितलं की बुक्का मारेन. वाह, तुम्ही तर खूपच हुशार निघालात. काय महाराज, या दोघांना पण काळ्या कटोरीत टाका. मी तर उगाच भीत होतो की हे पाऊस थांबवल म्हणून. महाराज, ही तर तीच गोष्ट झाली म्हाताऱ्या खजुरासारखी, जिथं खजूर म्हातारा होऊन पडणार होता, पण कावळा येऊन फांदीवर बसला तर लोक म्हणायला लागले की कावळ्यांनी खजूर पाडला. महाराज, माफ करा, माफ करा. माझ्या मुलीचं लग्न ह्या मूर्खासोबत लावणार होतास. पाखंडी, आता तुला कधीच सोडलं नाही जाणार. सैनिक येऊन दोघांना तिथून घेऊन जातात आणि विक्रम आता पण हे नाही समजू शकला की हे काय होत आहे आणि हसत हसत काल कोठरीमध्ये निघून जातो.